महानगरपालिका चुनाव महासंग्राम शुरू। ये सिर्फ वोट नहीं, यह है शहर का भविष्य। पानी, सड़क, सफाई, सुरक्षा। वादे कागजों पर नहीं, जमीन पर परखे जाएंगे। जनता करेगी सवालों से वार और उम्मीदवार कैसे करेंगे ये इम्तिहान पार। दावे कटघरे में और सच्चाई कैमरे के सामने। सिटी न्यूज सिर्फ कवरेज नहीं, खोलेगा सच की परतें। सवाल तेज, जवाब साफ। आपके साथ, आपके पास, गली गली, प्रभात प्रभात। देखिए चुनाव स्पेशल महासंग्राम। अमरावती महानगरपालिका निवडणुकीला आता गती आली आहे। अवघे 14 दिवस आता उमेदवारांकडे शिल्लक आहे। मात्र या निवडणूक 4 वर्षानंतर होत आहे। 4 वर्ष प्रशासन राज अमरावती शहरामध्ये होतं। या दरम्यान नागरिकांची काय समस्या होत्या, नेमक्या कोणत्या समस्या आता नगरसेवकांनी सोडवायला हव्यात, असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात तयार झाले होते। आपण नागरिकांची सुद्धा चर्चा करणार आहोत आणि काय समस्या होत्या आपल्या प्रभागातल्या त्या सुद्धा जाणून घेणार आहोत। कोणते काम व्हायला हवे किंवा आतापर्यंत कोणते काम झालेत या सर्वांचा आढावा आपण घेणार आहोत। आज आपण प्रभाग क्रमांक 2 गाडगेनगर पीडीएमसी प्रभागामध्ये आपण दाखल झालेले आहोत। सिटी न्यूजचा महासंग्रामचा रथ आपल्या प्रभागामध्ये दाखल झालाय। आपण सामान्य नागरिकांची चर्चा करूया। काय नाव आपलं दादा? मी संदीप मधुकरराव इंगोले, रहिवासी आहे आपण। मी संत गाडगेबाबा नगर अमरावती येथील रहिवासी आहे। पीडीएमसी आणि संत गाडगेबाबा प्रभागाचा मतदार आहे। काय सांगाल, आता निवडणूक होऊ घातलेली आहे, कसं पाहता आपण निवडणुकीला सध्याच्या? सध्याची निवडणूक ही सार्वत्रिक निवडणूक ही 2022ला अपेक्षित होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ती 2025ला होऊ घातलेली आहे आणि येत्या 15 दिवसावर निवडणूक येऊन ठेपलेली आहे। समाजाचा लोकप्रतिनिधी असा असावा की समाजातील मतदारांच्या समस्या निवारण्याकरिता तो स्थानिक सभागृहामध्ये जातो आणि ज्या ज्या समस्या असेल त्या समस्यांना वाचा फोडून त्या समस्या म्हणजे नागरिकांच्या ज्या दैनंदिन गरजा आहे वार्डाच्या हिशोबाने जर विचार केला, दैनिक स्वच्छता असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, क्रीडांगणाचा विकास असेल, या सर्व गोष्टी व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून व्हाव्या असं मला वाटतं। 4 वर्ष प्रशासन राज होतं शहरामध्ये, काही विकास झाला की नाही झाला? विकास माननीय लोकप्रतिनिधी म्हणजे जे वर्षा सभागृहातले आमदार महोदय आहे त्यांनी या प्रभागाचा, या मतदारसंघाचा विकास बऱ्या अंशी केलेला आहे आणि त्या दृष्टीने साफसफाई असेल, रस्ते बनवणे असेल किंवा समाजाला, मतदारांना किंवा लोकांना ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या निश्चितच भेटलेल्या आहे, त्या नाकारता येणार नाही। आता निवडणूक होऊ घातलेली आहे, सामान्य नागरिकांच्या मनात आता काय मागण्या राहणार, कोणत्या मागण्या घेऊन? आता सामान्य नागरिकांना लोकप्रतिनिधीपासून फारशा जास्त अपेक्षा नाही। लोकप्रतिनिधींना पाहिजे दैनिक स्वच्छता, आरोग्य, उत्कृष्ट शिक्षण आणि त्यांच्या ज्या व्यक्तिगत समस्या असतात ज्यांच्याशी लोकप्रतिनिधींचा सरळ संबंध येतो त्या जर पूर्ण झाल्या तर लोकप्रतिनिधींपासून स्थानिक आमदारांना, स्थानिक नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा नाही। काय सांगाल, आता निवडणूक होऊ घातलेली आहे? हा, मी स्पेशली आणि आवर्जून तुम्हाला सांगू शकतो की मी या मतदारसंघामध्ये माझा जन्म ज्या प्रभागामध्ये झालेला आहे 1970ला आणि ही भूमी श्री संत गाडगेबाबा समाधीची भूमी आहे। गेल्या अनेक निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधी आले, अनेक सभागृहामधले लोकप्रतिनिधी या ठिकाणाहून गेले। माझी अशी मनोमन इच्छा असेल की संत गाडगेबाबा समाधी विकास आराखडा जर महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवला गेला तर निश्चितच या कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना या लोकप्रतिनिधींनी खऱ्या अर्थानं न्याय दिला। लोक विकास आराखड्याच्या माध्यमातून संत गाडगेबाबा नगर असेल, राठीनगर असेल, त्यानंतर तपोवन असेल, त्यानंतर राठीनगर असेल, या ठिकाणी गजानन महाराज संस्था शेगावच्या धर्तीवर विकास आराखड्याच्या नावाने या प्रभागामध्ये विशेष योजना लागू करून या प्रभागाचा विकास करता येतो असं मला वाटते। मी एक शासकीय कर्मचारी आहे, मला बंधन आहे। मी जनतेच्या हिताचे ज्या गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजे यावर मी आवर्जून लक्ष देत आहे आणि या संदर्भामध्ये
वर्तमान जे कोणी निवडून येतील त्या लोकप्रतिनिधींनी निश्चितच या प्रकारे कार्यवाही केली पाहिजे अशी माझी रास्त अपेक्षा आहे. पण आपण सुद्धा या प्रभागाचे एक रहिवासी आहेत. हो. आपल्याला काही समस्या असेल, सामान्य नागरिकांच्या काय समस्या असेल? सामान्य नागरिकांच्या समस्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जर आपण स्थानिक नगरसेवक पाहिले तर त्यांच्या अधिकारामध्ये जेवढ्या गोष्टी येतात त्या गोष्टी त्यांनी आवर्जून केल्या आहे, करत आहे. परंतु दैनिक स्वच्छता, नगराचं आरोग्य, नगरातील शिक्षण आणि नगरातील मैदानाचं संवर्धन आणि संरक्षण ही स्थानिक लोकप्रतिनिधीची सर्वात मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. माझं नाव प्रदीप इंगळे. कुठं राहतात तुम्ही? मी इथं सरस्वती नगर मध्ये राहतो. काय सांगाल, आता निवडणूक होऊ घातलेली आहे. अशा सर मी माझ्या आयुष्यामध्ये अशा खूप निवडणुका पाहिल्या आणि बरेचदा युवकांना संधी देण्याची जेव्हा गोष्ट येते तर नेत्यांची मुलं आणि महिलांना संधी द्यायची असली तर नेत्यांच्या बायका. अच्छा. तर माझं असं स्पष्ट मत आहे, विकास गेला खड्ड्यात. नेत्यांच्या बायका, नेत्यांचे सुना मुलं कोणत्याही जातीचे कोणत्याही पक्षाचे पडावे आणि नवीन लोकांना संधी देण्यात यावी. कारण माननीय नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर जे भाषण दिलं होतं की 1 लाख तरुण कुठल्याही ज्यांची कुठलीही पार्श्वभूमी नाही अशा लोकांना आम्ही राजकारणात आणू. तर त्या लाल किल्ल्यावरच्या भाषणाच्या संदर्भात आम्ही जेव्हा दर्यापूर आणि अंजनगावच्या नगर परिषदेमध्ये पाहिलं तर तिथं सुद्धा विद्यमान आमदारांनी त्यांच्या पत्नीला उभं केलं. बरोबर. दर्यापूर मतदारसंघाच्या रोलिंग आमदारांनी स्वतःच्याच मुलाला नगराध्यक्ष प्रोजेक्ट केलं. अशाच प्रकारची जर लोकशाही असेल तर याच्यापेक्षा जे इंग्रजांचं राज्य चांगलं होतं. या बुऱ्या इंग्रजांपासून या काळ्या इंग्रजांमध्ये हे सरकार गेल्यामुळे काही फार मोठं काही या निवडणुकीत सर्वसामान्य लोकांना काही रस आहे असं मला वाटत नाही. नमस्कार. पण नागरिकांच्या काही समस्या असेल, मागण्या असेल, नगरसेवक झाल्यानंतर काय अपेक्षा असेल? नागरिकांच्या मागण्या असतातच, पण ह्या नागरिकांच्या मागण्या हे पूर्णच करू शकत नाही ना. कारण यांच्या ज्या निष्ठा असतात त्या कोणत्यातरी नेत्यांप्रती असतात. यांचे जे धोरण असतात ते कोणत्यातरी राजकीय पक्षाशी जुळलेले असतात. तो कार्यकर्ता कोणत्यातरी राजकीय पक्षाशी जुळलेला असते आणि ते धोरण तो जनतेच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतो. जवळजवळ जे काही 8-10 वर्ष नगरसेवक नव्हते तरी काही महानगरपालिकेमध्ये खूप अडलं असं काही वाटत नाही. उलट त्या ब्युरोक्रसीला दबाव आणण्याचं काम जनता, माझ्यासारखी जनता कमी पडली हे मी मान्य केलं पाहिजे. अशा प्रकारचे लोक निवडून आले पाहिजे निश्चितच. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांना नाकारून सर्वसामान्य कार्यकर्ता कोणत्याही राजकीय पक्षाचा असो तो जर काम करत असेल त्यांना निवडून त्याच्या पाठीशी राहिलो पाहिजे, ते जात आणि धर्म न पाहता. असं माझं स्वतः एकंदरीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे आणि नेत्यांनी दुसऱ्या चेहऱ्यांना पुढे करून नेते म्हणून आणा तुम्ही. बरोबर. मग ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. इथं कार्यकर्ते निवडून आले पाहिजे आणि एखादा थोडं चांगला कार्यकर्ता असेल आणि तो जुना जरी असेल तर त्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे. त्याच्या कामाची पावती भेटली पाहिजे. पण फक्त तो एखाद्याच्या घरातला आहे, एखाद्या पक्षाशी संबंधित आहे किंवा त्याच्या खिशात पैसे आहेत म्हणून तर निवडणुकीत येऊन आणि जनतेने अशा लोकांना नाकारावं असं मला वाटते. वैभव वानखेड नाव आहे माझं. मी आता महानगरपालिका निवडणूक होऊ घातलेली आहे. कशा पद्धतीच्या समस्या असतील अमरावतीकरांच्या? बघा, महानगरपालिकेचं निवडणूक आहे आणि लोकप्रतिनिधी खूप उभे आहे. तर त्यांनी लोकांची समस्या जाणं, त्यांनी आपलं काय ते म्हणजे लोकांना मिळणं का बा काय आहे. लोकप्रतिनिधी असा असायला पाहिजे ज्यांनी नगरातला एकूण एक व्यक्तीचा असा जनसंपर्क असला पाहिजे. त्यांनी सकाळी 6 वाजतापासून उठल्यापासून एक प्रभागात फेरफटका मारला का बाबा सांग ती समस्या काय, नालीची प्रॉब्लेम, गटार आहे, प्लंबिंग आहे, अजून काय आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, अजून सांग काय काय आहे. तर असं हे कामं करायला पाहिजे सकाळी उठल्यापासून. सध्याची आपल्याला स्थिती काय वाटते अमरावती नगरीची? सध्याची स्थिती जर आपलं 3 वर्षापासून तुम्हाला माहिती आहे 3 वर्षापासून मनपाची निवडणूक रखडली होती, स्थानिक स्वराज्य संघटना रखडल्या होत्या, प्रशासन राहत होता आणि त्यामुळे थोडे आपल्या बऱ्याच ठिकाणी प्रशासनाने हलगर्जीपणा दाखवला आहे. तर ह्या हलगर्जीपणानं जो नवीन प्रतिनिधी त्यांनी जो आपले प्रॉब्लेम आहे शहरातले किंवा बाकी याचे त्यांना हे केलं, तोंड दिलं पाहिजे. नागरिकांच्या नेमक्या काय समस्या असेल? सामान्य नागरिक जर आपलं लोकप्रतिनिधी किंवा एका नगरसेवकाला याच्या हिशोबाने बघतात की ह्या चांगला मुलगा आहे, ह्या चांगला पोरगा आहे, ह्या चांगला व्यक्ती आहे, ह्या जेणेकरून आपलं अर्ध्या रात्री काम केलं पाहिजे, जेणेकरून त्याच्याकडनं काही दवाखान्याची इमर्जन्सी असेल किंवा जेणेकरून अनेक प्रॉब्लेम असतात किंवा कोणी गरीब परिस्थिती जातात, कोणाच्या घरकुलचा प्रॉब्लेम आहे, कोणाचं काय आहे, कोणाला घर नाही, कोणाला आपलं काय जे राशन कार्डा प्रॉब्लेम, ते छोटे मोठे कामं केले पाहिजे. बस याच्यात लोक समाधानी आहे. लोक नगरसेवकाकडून धन दौलतची अपेक्षा सर करत नाही. बरोबर. सध्या कंडिशन परिस्थिती अशी आहे. पण आता थोडे आता जे कामं होणार आहे नवीन कामाला हे करा. जर एखाद्या आता छोटी गरीब वस्ती असेल तिथं एक अभ्यास शाळा चालू करावं.
एक आपला स्लम एरिया असेल तिथं थोडेफार आपलं काय ते छोटे मोठे सही निवडणूक झाल्यानंतर नगरसेवक आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील का, काय वाटतं? शक्यतोवर तर करायला पाहिजे आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे, नवीन नवीन मुलांना काही युवकाला संधी दिली पाहिजे, जेणेकरून नवीन नवीन चेहरे नवीन नवीन आयडिया येईल आणि जे जुने नगरसेवक होते ते राजकारण सोडून जर काही नवीन येत असेल 2026च्या हिशोबात 27-30च्या तर नवीन याला काही आलं पाहिजे काही. माझं नाव गजानन जवंजाळ. मी संत गाडगेबाबा प्रभाग मध्ये राहतो आणि माझं असं मत आहे, संत गाडगेबाबा प्रभाग मतदारसंघामध्ये जेवढेही नगरसेवक उभे आहे त्या नगरसेवकांना सगळं तरुण नगरसेवक उभे राहिलेले आहे, कोणत्याही पक्षाचे असो. आणि एका पक्षाचे जरी निवडून आले सगळे नगरसेवक तरी त्या नगरसेवकांनी सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे संत गाडगेबाबा नगरमधला, हे गाडगेबाबा नगरसेवकांनी एक विचार करून हे करून आपल्या गाडगेबाबाचा जो विकास निधी आहे तो विकास निधीसाठी स्मृती भवन आहे, गाडगेबाबाचं स्मृती भवन, त्याच्याकरिता प्रश्न उचलला पाहिजे. आणि तो त्यांच्या अखत्यारीत येत नाही तरी सुद्धा त्यांनी याच्यासाठी उचलला पाहिजे की त्यांनी त्यांच्या आमदाराजवळ हा प्रश्न लागून धरला पाहिजे. आणि तो प्रश्न लागून धरल्यामुळे त्या पुढचा निधी वरते जाऊ शकते आणि येणारा निधी 9 कोटीचा निधी आहे तो. आणि गाडगेबाबा स्मृती भवन आजपर्यंत दुर्लक्षित झालेलं आहे, कोणत्याही आमदारानं किंवा कोणत्याही खासदारानं त्याच्यावर प्रश्न उचललेला नाही आहे. आणि त्याकरिता आजच्या नगरसेवकांनी, येणाऱ्या संत गाडगेबाबा नगरसेवकांनी त्या प्रभागामधून त्यांनी उचलून धरून आपल्या आमदाराजवळ आपल्या खासदाराजवळ उचलून धरलं पाहिजे आणि या प्रभागाला सुजलाम सफला केलं पाहिजे. त्याचकरिता फक्त एक काम करून सर्व प्रभाग जो आहे सुजलाम सफलाम होणार नाही. अनेक प्रश्न असतील, आपल्या नाले आहेत, रस्ते आहेत, अनेक प्रश्न, आरोग्याशी संबंधित प्रश्न असतील, सामान्य नागरिकांच्या समस्या असतील. यापैकी काय सांगाल नगरसेवकांनी काय पूर्ण करायला हवं आणि काय नेमके विकास मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जायला हवं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडगेनगरमध्ये संपूर्ण प्रभागामध्ये याच्या संत गाडगेबाबा प्रभागमध्ये रोड नाल्या झालेल्या आहे, परंतु रोड नाल्या काढण्याची त्यांनी तसदी घेतली पाहिजे. आणि ज्या लोकांनी ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांना त्या व्यक्तींनी त्यांनी जे समस्या सांगितली पाहिजे, नाली काढा, यातला स्वच्छता ठेवा, तत्परतेनं ते नाली स्वच्छता केली पाहिजे. त्याचप्रकारे या प्रभागामध्ये एक आरोग्य विभागाची कोणतेही एक हे नाही आहे, दवाखाना जसं या विलासनगरला आहे ती एक सुविधा केली पाहिजे गाडगेनगर विभागामध्ये. आणि गाडगेबाबाच्या समोरच्या ग्राउंडमध्ये ती जागा मागितली पाहिजे. संत गाडगेबाबा मंदिर तर जागा देऊ सध्या शकते, परंतु या कोणी आजपर्यंत त्या गोष्टीचा विचार केलेला नाही आहे. आणि आरोग्याची सगळ्यात जास्त गरज आहे या विभागाच्या लोकांना. काय नाव आपलं? मी गुलशन वानकडे, कुठं राहता? मी शेगाव नाका. काय सांगाल, आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, कसं पाहता आपण निवडणुकीकडे या वर्षीच्या? बस आता कसं पाहायचा, जो नवीन पिढी आहे, बरोबर, न्यू यंग पिढी जी असते त्याच्या मागा 10च आहे, त्याला निवडूनच आहे. म्हणजे एक नवीन चेहऱ्यांना पक्षांनी सुद्धा संधी दिली होती पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. तर नवीन चेहऱ्याला सांगायचं ना आपल्याला, नवीन पक्ष, नवीन चेहरा, नवीन बावडी अशी धावणारा महानगरपालिकेचं काम. सर्वात महत्वाचं नगरसेवक आपण कशाकरिता पाहतो की आपल्या नगरीचा विकास झाला पाहिजे, अशा काही मागण्या आहेत का आपल्या? 3-4 वर्षापासून महानगरपालिकेचं इलेक्शनच झालं नाही. बरोबर, तशाच राहत होतं. त्याच्यामुळे नाल्या हे ते कोणी लक्ष देतात नाही. एखाद्या आलं तर आलं, नाही तर पुरं नाल्या सडल्या, आपलं आजूबाजूचे लोक भांडणे करत जात, इथं काल टाकतात तिथं काल टाकतात. अमुक नगरसेवकाची निवडणूक झाल्यानंतर एक असा नगरसेवक आपल्या नगरीमध्ये राहणार ज्याला आपण हक्कानं म्हणू शकतो. आता होऊ घातलेली आहे निवडणूक. आम्ही ताकदने भिडलेलो. आम्ही वार्ड क्रमांक 1 शेगाव मध्ये राहतो, शेगाव नाका. आमचे जे नगरसेवक आहे पूर्णपणे आम्ही त्याचं लक्ष देऊन त्यांचं काम करून आलो. आणि त्यांची म्हणजे आपण समर्थक आहात का? समर्थ कोणत्या पार्टीचे? आता पार्टी सांगू शकत नाही, तिकडे एकदमच सांगितल्याबद्दल. काय नाव का आपलं? चेतन कडू. काय, कुठं राहता आपण? मी शेगाव राटगाव रोड श्री प्रभूनगर. काय व्यवसाय करता आपण? माझा नाश्त्याचा बिझनेस आहे. काय सांगाल, आता निवडणूक होऊ घातलेली आहे महानगरपालिकेची, काय समस्या असतील नागरिकांच्या? माझं तर असं मत आहे नगरसेवकाबद्दल, नगरसेवक असा आपल्या हक्काचा असा. नगरात जर कोणची अडचण येत असली तर आपण डायरेक्ट नगरसेवकाच्या घरी जाऊन त्यांच्याकडून आपण ते काम आपण करून घेतले पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर, नगरसेवक म्हणजे हा नगराचा सेवक असतो असं माझं मत आहे.
असं नाही झालं पाहिजे का बा नगरसेवक निवडून आल्यानंतर एकदा ओढ घेतल्यानंतर तो आपल्याकडे कधी 5 वर्ष धुडकून शिवाय पाहत नाही असे कोणते नगरसेवक आहे मुळात असं माझं मत आहे. नगरीचा विकास करावा असा नगराचा विकास व्हा हे तर सर म्हणजे स्वच्छता असावी. अच्छा. म्हणजे आपल्या इथं कोणती भानगड असली कोणत्या गोष्टी असल्या ह्या नगरसेवकांनी येऊन सोडवाव्या असं माझं मत आहे नगरसेवकाबद्दल. काय नाव होतं आपलं? माझं अतुल रामभाऊ आघाडे, मी गाडगेनगर इथे रहिवासी आहे. काय सांगाल कशा पद्धतीचा विकास आहे आपल्या गाडगेनगरमध्ये? आमच्या गाडगेनगरमध्ये आतापर्यंत जे चंद्रकांत बोंबरे जे होते त्यांनी अत्यंत चांगले कामं केलेले आहे. होते का ते? माजी नगरसेवक होते, कोणत्या पार्टीकडून? भाजपाकडून होते आणि 97 पासून या बीजेपीला त्यांनी तिथं बीजेपी म्हणजे कुठल्याच प्रकारे नव्हती त्यावेळेपासून त्यांनी बीजेपीला इथं सांभाळलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांचं एकदम खूप छान काम होतं आणि त्यांचा ग्रुप पण खूप मोठा होता. आता असं झालेलं आहे का कारण की पक्षाने त्यांची तिकीट कापली. पक्षाने तिकीट कापल्यामुळं सर्व त्यांचे कार्यकर्ते नाराज झालेले आहे. म्हणजे त्यांना तिकीट मिळालेली म्हणून गाडगेनगरचं विकास काम थांबणार का असं वाटतं आपल्याला? हो, नक्कीच थांबणार कारण की हे जे आता जे नवीन नेते जे तिकीट दिलेले आहे त्यांना कोणी इकडे ओळखतच नाही. त्यांना काम कसं करावं लागते काय करावं लागते काही माहितीच नाही आहे. त्याच्यामुळे तो विकास नक्की थांबणारच आहे. त्यात नेता ठरवणं ही जनतेच्या हाती आहे. त्यांना तिकीट मिळाली असती जर ते पराभूत झाले असतो तर मग कोण नाही तरी गाडगेनगरचा विकास थांबला असता असं वाटतं का आपल्याला? होणारच होतं ना. गाडगेनगरचा विकास म्हटला म्हणजे आता चंदूभाऊने ते विकास थांबणारच आहे कारण की चंदूभाऊला 97 पासूनची जे पक्षात काम करण्याची टेक्निक होती ती यांच्याकडे कुठल्या प्रकारची नाही. 20 वर्षापासून काम करणार आणि त्यांना इथं कोणी ओळखतच नाही आणि त्यांनी चुकीच्या लोकांना इथं गाडगेनगरमधून कोणाला इथे सीट दिलेली नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं का बा बीजेपी इथं अस्तित्वात राहणार नाही. हे मी सांगतो चंदूभाऊ होते तोपर्यंत इथे बीजेपी होती. बीजेपीचं पॅनलच पूर्ण पडणार आहे असं आम्हाला वाटतं कारण की आमच्या पक्षातल्या काही कार्यकर्त्यांनी त्याच्यात राजीनामा पण दिलेला आहे. नक्कीच अनेक समस्या आपल्याकडे नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत. आपल्या सोबत जे आहेत शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व उमेदवार जुडलेले आहेत. नेमके कोणते विकास कामे घेऊन आता ते समोर जाणार आहे त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. काय नाव दादा आपलं? सचिन पाटील. काय सांगाल आपण शिंदे गटाचे उमेदवार आहात, आपल्या कोणत्या विकास कामे घेऊन समोर जाणार आहात आता निवडणुकीला? अमरावती शहरातला जो काही विकास आहे विकासात आता जसं खेळणं म्हणजे ग्राउंड झाले, आरोग्य झाले, लाईन झालं या संदर्भात बराच काही विकास आम्ही या शिंदे गटामार्फत आम्ही उपलब्ध करून देऊ. या अगोदर विकास झाला का आपल्या प्रभागाचा? यावेळेस नाही, आमचा कमी झाला विकास. तपोन विभागाचा जसं गाडगेबाबा मंडळातर्फे म्हणजे खूपच विकास कमी झाला आहे. जर निवडून आलात आपण तर सर्वात पहिलं काम काय राहणार आपल्या प्रभागाकरिता आपलं? मी रोड तर नाही पण नाल्या आणि रोड आणि आरोग्य आणि जे काही आहे रोडच्या संदर्भात खूप अडचणी असते त्या पण आणि आरोग्य आणि शिक्षणाच्या संदर्भात मी पहिले हा विषय घेणार आहे. काय सांगाल निवडणुकीला कसं बघता या वर्षीच्या महानगरपालिकेच्या? यावेळेसच्या निवडणुकीचा चांगला हे राहणार आहे. तेच राहणार नागरिकांमध्ये. काय वाटते नागरिक कशा पद्धतीचा नेता यावेळेस स्वीकारेल आपल्या प्रभागात? यावेळेस नेता असा म्हणजे सर्वसाधारण म्हणून नेता चांगले निवडण्यात करण्यात येईल. काय नाव ते आपलं? कामिनी चंद्रकांत कारभांडे. आपण सुद्धा उमेदवार आहात? हो. प्रभाग क्रमांक 2. प्रभाग 2 संत गाडगे बाबा PDMC गट ब म्हणून. आपल्याला काही अनुभव राजकारणातला? हो आहे ना. आता प्रभागात जसं भरपूर काही विकास असते तसा विकास झालेला नाही आहे आतापर्यंत आमच्या प्रभागात. काही जसं रस्ते आहे, नाल्या आहे, कधी कचऱ्याची गाडी येत नाही. आपण प्रभागाकरता आतापर्यंत काही करायची इच्छा किंवा आतापर्यंत काही केलं असेल? हो केलं ना भरपूर काही आणि आता समोर पण करेल जर मी निवडून. विकास कामे घेऊन समोर जाता आपण निवडणुकीला? आता आपल्या प्रभागातील प्रमुख सांगा. प्रमुख मुद्दे काय राहणार? प्रमुख कारण म्हणजे रस्त्याचे जे कामं असते, नाल्या असते, अजून जसं कचरा गाडी वगैरे असते, मुलांसाठी जिथे मैदान खेळण्यासाठी ते, अजून महिलांची सुरक्षेसाठी मी प्रथम प्राधान्य. काय सांगाल ताई आपण प्रभाग क्रमांक 2 मधून यावेळी उमेदवार आहात? नमस्कार, मी कंचन ठाकूर, शिवसेनाची अधिकृत उमेदवार. शिवसेना शिंदे गट नाही, शिवसेनाची उमेदवार. उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट.
शिवसेनेची अधिकृत उमेदवार मी कंचन ठाकूर. आपणास हे सांगू इच्छिते, गाडगेनगर हा प्रभाग जो झाला आहे, पीडीएम संत गाडगेबाबा पीडीएमसी प्रभाग, हा प्रभाग फार मोठ्या प्रमाणात आहे आणि कचऱ्याचं जिथे पाहाल तिथे साम्राज्य आहे. आणि मला तरी असं वाटते की कोणत्याच महिलेचं जे नुकसान होऊ नये ते नुकसान माझं झालेलं आहे. ते नुकसान म्हणजे रस्त्यावरच्या गड्ड्यामुळे ॲक्सिडेंट होऊन माझ्या मिस्टरांना गेल्या 5 वर्षाआधी ब्रेन हॅमरेज झाला आहे आणि अद्यापही ते बेड रिटर्न आहे. त्या माध्यमातून गाडगेनगराची रहिवाशी, जन्म हा गाडगेनगरचा, सगळेच लोक मला परिचित आहेत. आणि गाडगेनगराच्या विकासासोबत सोबत आम्हाला रहाटगाव हा प्रभागाचा एक भाग आहे. रहाटगावमध्ये जेव्हा आपण जातो, रस्ते नाही, सुव्यवस्था नाही, पाणी नाही, तिथे कचऱ्याचं साम्राज्य आहे. रस्ते झालेले आहेत असं म्हणतात, फक्त कागदोपत्री, पण ते वास्तव्यात नाही, प्रत्यक्षात नाही. तिथल्या नागरिकांना जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा म्हणतात, ताई गेल्या 9 वर्षात कोणी इकडे येऊन पण बघितलं नाही. 5 वर्षाआधी निवडणुका, 4 वर्षाची ही गॅप प्रशासन, त्याच्यामध्ये कुठलंच सुव्यवस्था ही झालेली नाही. नागरिकाच्या समाधानाला हाके सजरतो शिवसैनिक, आणि हाके सजरतो शिवसैनिक म्हणून समाजाच्या सोबत आपल्या प्रभागाच्या नागरिकांच्या सुव्यवस्थेसोबत त्यांना फॅसिलिटी देण्याचं आम्ही काम करणार आहोत. त्याच्यासोबत आमचा निर्धार आहे, जसं फॉर एक्झाम्पल CCTV अंडरकव्हर आम्हाला प्रभाग करायचा आहे. आपण एक महिला उमेदवार आहात आणि महिला सक्षमीकरणासाठी नेमका काय उद्देश घेऊन समोर जाणार आपण? महिलांसाठी काय करणार विशेष? महिला सक्षमीकरणातून महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आम्हाला कौशल्य विकास योजनेचे जे क्लासेस होतात ते आपल्या इथे कधीच झालेले नाही. भूतोन भविष्य गाडगेनगरात कधीच कौशल्य विकास हे कोणी बघितलं नाही. कौशल्य विकासच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करणे, प्रभागातले बरेचशा मुलांना रोजगार नाही आहेत. आमच्या सगळेजण सुशिक्षित तर आहेत, पण रोजगाराच्या माध्यमातून बघता आता महिला बचत गट आहे. बचत गटाच्या माध्यमातून त्यांना पर्यायी व्यवस्था आपण करून देऊ शकतो. छोटे मोठे उद्योग सुद्धा लावून देऊ शकतो. त्याच्या माध्यमातून आपण आणखीन महिला उद्योग मोठ्या प्रमाणात पण शासनाच्या योजना आहे. धर्मवीर अनंत दिघे साहेबांच्या माध्यमातून नागरिक सुविधा केंद्राच्या स्थापना महाराष्ट्रात दसरा मेळाव्याच्या वेळेस झालेल्या आहेत. त्या माध्यमातून आम्ही सगळेजण हे प्रयत्न करू की महिलांच्या सोबत पुरुषांना सुद्धा, लाडकी बहीण आली पण पुरुषांसाठीही काहीतरी रोजगाराची व्यवस्था असावी, म्हणून आम्ही सगळे 4ही उमेदवार हे प्रयत्न करू. आणि आपण जर या महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलात तर आपल्या नगरीसाठी सर्वात पहिलं काम कोणतं राहील आपलं? सर्वात पहिलं काम आम्ही करायचं म्हणजे आम्हाला घनकचऱ्याचं व्यवस्थापन. कचऱ्याचं साम्राज्य आहे. गाडगेनगर पीडीएमसी असा एरिया आहे की ज्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण राज्यातून विद्यार्थी शिकण्याकरिता येतात, आपल्या या नगरीमध्ये राहतात. त्यांच्यासाठी काही करणार आपण चांगला मुद्दा मांडला. कचऱ्याचं व्यवस्थापन करायलाच हवं, कारण की आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं काय मत राहील, काय व्यवस्थापन? शिक्षणाचं माहेरघर म्हणून गाडगेनगर हे ओळखलं जातं. अगदी इंजिनिअरिंग कॉलेजपासून तर मेडिकल कॉलेजपर्यंत संपूर्ण प्रभागात पीडीएमसी प्रभागातच वास्तव्यात आहे. संपूर्णपणे विद्यार्थी आमचे इथे विश्वास ठेवून गाडगेनगरात पाठवले जातात. पण पार्किंगची सुव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. गल्लोगल्ली आमच्या अभ्यासिका झालेल्या आहेत, पण अभ्यासिकांना पार्किंग नाही, म्हणून कुठेतरी पर्यायी व्यवस्था काही करावी लागेल. जिथे बगीचे आहेत तिथे सुशोभीकरण होणं महत्त्वाचं आहे, पण जिथे खुले स्पेस असतील तिथे त्यांच्या पार्किंगची व्यवस्था. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लायब्ररी ही झालेली आहे, पण ती ओपन झालेली नाही. आपल्या झोन मध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॉकर झोन साठी सर्वात मोठा मुद्दा आहे आपल्या. हॉकर झोन म्हणजे मी हॉकर झोनची जिल्हाध्यक्ष आणि हॉकर्ससाठी मी महत्त्वाचे कामं करते. हॉकर्सच्या माध्यमातून वेळोवेळी आम्हाला संघटनेचं कार्य करावंच लागतं. आणि हॉकर्स उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो, जसा ट्रॅफिकचा प्रश्न नागरिकांना पडतो तसं हॉकर्स सुद्धा गेली कित्येक वर्ष इथे स्टुडंटला फॅसिलिटी म्हणून हॉकर्स आहेत. आपल्यालाही सिटीत जावं लागत नाही, आपल्यालाही पर्यायी व्यवस्था सगळं घराजवळ मिळतं, म्हणून हॉकर्स हे आवश्यक एक भाग झालेला आहे समाजाचा. पण कुठेतरी मोठ्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये जी पर्यायी व्यवस्था असते, येल्लो झोन हा एक पट्टा असतो, त्याच्या मधातच राहणे हे हॉकर्सचं काम असतं. पण त्यांना येल्लो पट्ट्यात बसवणं हे सुद्धा महानगरपालिकाचं आणि नगरसेवकांचं काम आहे.
ते काम आजपर्यंत कोणीच केलं नाही आणि ते काम मी करून दाखवेन, हा माझा गाडगेनगर वासियांना शब्द आहे. काय सांगाल शिंदे गटाच्या यावेळेस किती नगरसेवक निवडून येतील शहरात? शिंदे गटाची परिस्थिती तर एकदम चांगली आहे. युती झाली नाही हे सर्वात चांगलं. प्रत्येकाला चान्स मिळाला. वेळ दाखवेल, आमचा संघर्ष दाखवेल की आम्ही झाली असती तर खूप कमी जागा मिळाल्या असत्या आपल्या अमरावती शहराला शिंदे गटाच्या. जागाचं कमी जास्त हे नेते ठरवतात दादा, कार्यकर्त्यांचं हे काम नाही. पण निवडणूक कार्यकर्ते निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. पक्षश्रेष्ठींनी आमच्यावर लक्ष दिलं. आम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून लढण्याचा चान्स आला. कधीतरी संघर्षाने झुटणारा कार्यकर्ता हा रस्त्यावर आला. आज आम्हाला काम करण्याचं सौभाग्य मिळालं. त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू आणि शिंदे गटाच्या जास्तीत जास्त सीटा महानगरपालिकेत येऊन महानगरपालिकेवर भगवा फडकवू, एवढं परत माझं वचन आहे. सोबत युवा नेतृत्व जोडलेलं आहे. काय नाव आपलं? नमस्कार दादा, मी विकेश गोकुलराव गवाले, संत गाडगेबाबा PDMC मधनं. मला यावेळेस युवा नेतृत्व म्हणून एक संधी मला शिवसेना शिंदे गटाने दिलेली आहे. आपल्याला राजकारण मला जवळपास अनुभव आहे येत्या जवळपास 14 वर्षाचा. 7 वर्षापासून मी प्रभागामध्ये काम करतो आहे. वय काय आपलं? वय आहे माझं जवळपास 33 वर्षाचा. आणि कसं आहे, भरपूर जो प्रभागामध्ये आपला जे विकास केलेला नाही आहे तो विकास करण्यासाठी आम्ही समोर आलेलो आहे. त्यामुळे जो प्रभागाचा विकास हाच आमचं ध्येय आहे. आणि जिथे सौर ऊर्जा वगैरे जे पथदिवे वगैरे लावण्याची संधी आम्हाला मिळेल, एकदा जनतेला आम्हाला फक्त हेच सांगायचं आहे, यावेळेस फक्त तरुणांना संधी द्या. तरुण खूप काही प्रभागाचा विकास करण्यास तयार आहे. कारण की जे जुने लोक होते त्यांनी फक्त आपला घर भरण्याचे कामं केलेले आहेत, कधीही प्रभागाकडे लक्ष दिलेलं नाही आहे. सर्वप्रथम लोक त्यांना फोन करायचे, कोणी त्यांना जे प्रतिनिधित्व करणारे लोक होते ते फोन सुद्धा उचलत नव्हते. आम्हाला 24 तास कधी पण फोन केला तरी आम्ही त्यांच्यासाठी हजर राहतो. बरं, आपण जर निवडून आलात निवडणुकीत तर सर्वात पहिलं काम करायला आपल्या प्रभागात? सर्वप्रथम जो प्रभाग आहे प्रभागाचा आम्हाला विकास करायचा आहे. प्रभागामध्ये स्वच्छता ठेवायची आहे आणि जिथे जो मागासलेला प्रभाग यांनी करून ठेवलेला आहे तो आम्हाला विकास करायचा. प्रभागाचा रोड नाही आहे, नाल्या नाही आहे, भरपूर काही गोष्टी आहे प्रभागामध्ये. काय वाटते शिंदे गटाचे किती जवळ महापौर सुद्धा शिंदे गटाचा बसेल. कारण की लाडकी बहीण योजना शिंदे साहेबांनी राबवलेली आहे आणि अशा भरपूर काही गोष्टी आहेत शिंदे साहेबांनी केलेल्या आहे आणि शिंदे साहेबांनी यावेळेस युवा नेतृत्व दिलेलं आहे. त्यामुळं आम्हाला नक्कीच आशा आहे की यावेळेस महापौर सुद्धा शिंदे गटाचाच बसेल. नक्कीच यावेळेस महापौर सुद्धा शिंदे गटाचाच बसेल असं एकंदरीत जे आहेत विश्वास शिंदे गटाने यावेळी अमरावती शहरामध्ये व्यक्त केला आहे. आपण सध्या प्रभाग क्रमांक 2 गाडगेनगर PDMC या प्रभागामध्ये दाखल झालेलो होतो. अनेक नागरिकांच्या उमेदवारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. पुन्हा भेटूया आपल्या महासंग्राम या विशेष मोहिमेमध्ये. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा सिटी न्यूज अमरावती.